नमस्कार, आपलं सर्वांचं मी प्रथमेश नवराष्ट्रमध्ये स्वागत करतो। आपण पाहताय बातम्या सेकंदात। मनोज जरांगे पाटील यांचा मराठा संवाद दौऱ्याचा 5वा टप्पा आजपासून सुरू होत आहे। 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर असा 4 दिवसांचा हा दौरा असून बीड जिल्ह्यातील गेवराई कृषी प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याला जरांगे पाटील उपस्थित राहणार आहेत। केंद्रातील पळपुटे सरकार कर्तव्यापासून पळ काढत आहे असं म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे। खासदार निलंबन प्रकरणावरून केंद्रावर हल्लाबोल करण्यात आला आहे। विरोधी पक्षाने विरोधी बाकावरच बसण्याची तयारी केली आहे। इंडिया आघाडीला 2024 मध्ये आतापेक्षा कमी जागा मिळतील असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे। नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी 2 नवे साक्षीदार समोर आले आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन संघर्ष समितीचे नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी बचाव पक्षातर्फे 2 नव्या साक्षीदारांची नावे कोर्टात सादर करण्यात आली। पुढील सुनावणीवेळी दोन्ही साक्षीदारांना हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत। नागपुरात सोलार इंडस्ट्रीमधील स्फोटाच्या चौकशीसाठी दिल्लीतील DRDOच्या तज्ज्ञांचे विशेष पथक दाखल होणार आहे। या स्फोटात 6 महिलांसह 9 कामगारांचा मृत्यू झाला होता। अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा नवराष्ट्र।